नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण. तर मी आज बनवणार आहे बोंबील चटणी. तर चला मी बोंबील चटणीला लागणारं साहित्य सांगते. तर मी कांदा घेतलेला आहे कट करून, एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण छोटा कट करायचा आहे. जिरे घेतलेले आहे, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, छान ताजी कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आणि लिंबू. बोंबील घेतलेला आहे, मी भाजून घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे. तर मी स्वच्छ करताना व्हिडिओ नाही टाकला, नेक्स्ट टाईम टाकेल मी तो पण व्हिडिओ, कसे स्वच्छ बोंबील करायचे. तर मी आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेते. तुम्ही बोंबील घेते, तुम्ही पाहू शकता छोटे छोटे छान तुकडे आहे. जास्त मोठे बोंबील नाही घेतलेले मी, कारण ते खायला छान नाहीत लागत, मिडियम साईजचेच आहेत. तर यामध्ये माझ्या जिरे ॲड करते. जिरे झाल्यानंतर हिरव्या मिरच्या 5-6 हिरव्या, जसं तिखट जमेल तसे मिरच्या घ्या तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करते मी आता. आणि हे लसूण आणि अद्रकचे तुकडे ते पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी आता हे सर्व मिक्सरमधनं काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी काय काय टाकलेलं आहे. हे सर्व मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही पाहू शकता मिक्सरमधनं वाटून झालेलं आहे माझं. पाहू शकता बोंबील मोठे मोठेच आहेत, फक्त बाकीचं जे मटेरियल होतं ते बारीक झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामध्ये कांदा ॲड करते. कांदा ॲड केला ना तर आपल्याला ते पूर्ण लाल होऊन द्यायचं. लाल झाल्याशिवाय त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं बरं का. लाल होऊन द्यायचं व्यवस्थित. त्याला उलटाने सारखं फिरवत राहायचं, म्हणजे कांदा खाली करपत नाही. आणि तेल तापून घ्यायचं आणि नंतर गॅस स्लो करायचा आणि मगच कांदा आपल्याला लाल करायचा आहे. फास्ट गॅस ठेवला तर कांदा करपून जातो. तसं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला सारखं, म्हणजे खाली कांदा करपत नाही. मीडियम साईजचा गॅस ठेवला तरी चालेल. तर मी यामध्ये आता टोमॅटो ॲड करून घेते. कांदा लाल झालेला आहे आपला, तर हे टोमॅटो टाकून त्याला पण पूर्ण मिक्स करून घेते. दोन्ही पूर्ण मिक्स झाल्यानंतर टोमॅटोला पाणी सुटल्यानंतर तो टोमॅटो आपला कच्चा पण आहे तो निघून जातो आणि छान तो पण तेलामध्ये मिक्स होऊन जातो. तर आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कशी बनवते. आणि अशा पद्धतीने केली ना चटणी तर खूप टेस्टी होते. एकदा नक्की करून पहा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे चटणी असतात, तर या प्रकारे केली ना तर तुम्ही नेहमी करत राहता. खूप छान टेस्ट होते बरं का याची. मी बनवायचं असेल ना तर असंच बनवते, कारण ह्या पद्धतीने खूपच जास्त टेस्टी होते बोंबील चटणी. तर तुम्ही पाहू शकता. तर मी पूर्ण टोमॅटो मिक्स करत आहे. टोमॅटोला पण पाणी सुटायला लागलेलं आहे. तर मी यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं आहे ना ते मिक्स करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व टाकून दिलेलं आहे आणि पूर्ण छान मिक्स करायचं आहे आपल्याला. हे पूर्ण गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट गॅस करायचं नाही, कारण मिरचीमुळे ठसका होऊ शकतो. त्यासाठी पूर्ण मिक्स होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे. नाही तर ते पटकन करपलं जातं, कारण मिक्सरमध्ये झालेले जे बारीक तुकडे असतात ना ते पटकन करपतात. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते मी. जास्त नाही टाकायचं, कारण बोंबील खारट असतात, त्यासाठी थोडंसंच मीठ टाकायचं आपलं नॉर्मली. आणि लिंबू टाकायचं. लिंबूने खूप छान भन्नाट चव येते बरं का बोंबील चटणीला. ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा यूज करून पहा, खूप छान टेस्ट होते लिंबू मिक्स केल्यानंतर. आंबट नाही लागत, पण चव खूप छान येते त्याला. त्यासाठी नेहमी बोंबीलमध्ये लिंबू टाकायचंच. तर तुम्ही पाहू शकता आपलं पूर्ण बोंबील चटणी मिक्स झालेली आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. तर तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे खाण्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.